विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तू आज कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये इतिहास या विषयावरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संभाव्य उत्तर काय असू शकतात ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, बघा माझ्याकडे जो सेट आहे तो बी सेट आहे आणि या बी सेटमधला जो सगळ्यात पहिला प्रश्न होता तो होता प्रार्थना समाजावरती. तर हा जो प्रश्न आहे तो थोडासा ट्रिकी होता, परंतु यातला जो तिसरा ऑप्शन आहे नाशिक या ठिकाणी अनाथाश्रम काढलं तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक ए, बी आणि डी हा तिसरा ऑप्शन चूज केला असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो मुझफ्फरपूर बॉम्ब खटला जो आहे त्याच्यावरती आहे. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तेवढा कठीण नव्हता, हा प्रश्न थोडासा सोपा होता. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक असण्याची शक्यता जास्त आहे. पण शिवरामपंत परांजपे यांना सुद्धा त्याच वर्षी देशद्रोहाचा जो खटला आहे त्याला सामोरे जावं लागलं होतं आणि वर्ष सेम आहे. ठीक आहे, त्यांनी काळ नावाचं जे न्यूजपेपर आहे त्यातून काही भयंकर जे लिखाण आहे ते केलं होतं जे ब्रिटिशांना आवडलं नव्हतं. तर बघूया आयोगाची आन्सर की काय येते आणि त्यानुसार उत्तर काय असतं. तिसरा जो प्रश्न आहे तो मद्रासच्या अधिवेशनावरती आहे. एकदम सोपा प्रश्न होता. बद्रुद्दीन तय्यबजी हे ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं बरोबर असणार आहे. चौथा जो प्रश्न आहे तो जोड्या लावण्यावरती होता. इकडे कायदे होते आणि कायद्यातल्या तरतुदींच्या योग्य जोड्या लावायच्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर 3 ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर जो पाचवा प्रश्न आहे तो बंड आणि ते कोणत्या भागात झालं त्याच्यावरती जोड्या लावण्यासाठी प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न जो आहे तो 1857 वर आहे. 1857च्या उठावानंतर नीळ उत्पादक शेतकऱ्यांवरती हा प्रश्न आहे. ठीक आहे, हाही थोडासा ट्रिकी प्रश्न होता, पण थोडंसं लॉजिक लावलं तर प्रश्नाचं उत्तर निघू शकत होतं. या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर त्याच्यामध्ये मळेवाल्यात पडलेली फूट हा जो ऑप्शन आहे तो तितकासा बरोबर वाटत नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ए, बी आणि डी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. म्हणून ज्यांचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चूज केलेलं आहे ते उत्तर बरोबर येण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न हा संपादक आणि त्यांचे न्यूजपेपर याच्यावरती विचारलेला आहे. ओके, तर हा प्रश्न फार इझी होता, याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. मुकुंदराव पाटलांनी दिनमित्र सुरू केलं, श्रीपतराव शिंदेनी विजय मराठा, भगवंतराव पाळेकरांनी जागृती सुरू केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सीचं उत्तर आपल्याला 2 पाहिजे, एकचं उत्तर 4 पाहिजे आणि डीचं उत्तर 1 पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 1 ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात होता, सोशल रिफॉर्मरवर प्रश्न होता. तर राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात 4ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ज्यांनी 4ही स्टेटमेंट करेक्ट दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ज्यांनी दिलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. 9वा प्रश्न होता आयटकवरती. तर हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. आयटकबद्दलच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती होत्या, पण ही गोष्ट आपल्याला माहिती नव्हती. सी.आर. दास आणि जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. सरोजिनी नायडू अध्यक्ष होत्या की नाही याबद्दल अजूनपर्यंत मला पुरावा नाही सापडला. काही टीचरला सापडलेला असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल, पण बी.टी. रणदिवे जे आहे ते अजिबात नव्हते. तर 4 हे जे उत्तर आहे ते येण्याची दाट शक्यता आहे. परंतु आयोगाचं जे आन्सर की आहे ती आपण येऊ देऊ या प्रश्नासाठी. ठीक आहे, पण आता सध्याचं संभाव्य उत्तर 4 असणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न जो आहे तो मुंबईच्या पोलीस कमिशनरवर होता ज्याने वधस्तंभ उभारला होता असं म्हटलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. चार्ल्स फोर्जेट हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्ही इतिहासातले जे प्रश्न आहेत ते किती सोडवले, कोणत्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय दिलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे जे सगळे प्रश्न आहे हे सगळे प्रश्नपैकी जवळपास 8 ते 9 प्रश्नांचा जो रेफरन्स आहे तो रोज रात्री आपण 10 वाजता जो क्लास घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की सापडेल. जर तो क्लास तुम्ही अटेंड केला असता तर त्यातले बरेचसे प्रश्न तुमच्या बरोबर आले असते. ठीक आहे, तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या तयारीसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.